नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरी वर्कसाठी ब्लाऊजची मार्किंग कशी करायची हे बघणार आहोत. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीसाठी मार्किंग कशी करायची त्याचबरोबर वर्क कसं करायचं हे बघितलं होतं. तर सगळ्यात अगोदर आपला जो ब्लाऊज पीस आहे त्याची डबल घडी करून घ्यायची. डबल घडी केल्यानंतर जी बंद बाजू आहे त्या बाजूने आपल्याला गळ्यासाठीचं माप टाकायचं आहे. तर आज मी तुम्हाला दोन प्रकारे माप कसं टाकायचं हे सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात अगोदर टेपच्या साहाय्याने मार्किंग कशी करायची हे आपण बघणार आहोत. त्यानंतर डायरेक्ट ब्लाऊजने जे तयार ब्लाऊज असतं त्याने मार्किंग कशी करायची हे आपण बघणार आहोत. तर आपली ब्लाऊजची उंची आहे 14, 13 उंची आहे, त्यामध्ये 1 इंच मी एक्स्ट्रा ठेवले. त्यानंतर या प्रकारे 14 इंचावर एक लाईन टाकून घ्यायची. त्यानंतर गळ्यासाठी आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्जिन करून घ्यायचे. या प्रकारे मार्जिन करून घ्यायची. त्यानंतर पुढे पुन्हा आपल्याला 5.5 इंचावरती मार्जिन करून घ्यायची. खालच्या साईडने मुंड्यासाठी 5.5 इंच आपल्याला मार्जिन करून घ्यायचे. त्यानंतर आपलं जे काही ब्लाऊजचं माप असेल 34 साईज 32 साईज त्या साईजनुसार टाकून घ्यायचं आणि खाली सरळ रेष देऊन घ्यायची. त्यानंतर आपला जो गळा आहे बॅक साईडचा, तर त्या बॅक साईडच्या गळ्यासाठी आपल्याला मार्जिन करून घ्यायची. त्यासाठी मी 10 इंचावर इथं मार्जिन करून घेतली. आपला जो मागचा गळा आहे तो 9 इंचाचा आहे, त्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा ठेवले आणि या प्रकारे मार्जिन करून घेतले. त्यानंतर आपल्याला हे जे आपण चौकोन तयार केलंय त्यावरती गोल आकार टाकून घ्यायचा आहे. इथं आपण व्यवस्थित अशी सरळ लाईन टाकून घेऊ. त्यानंतर इथं गोल आकार टाकून घ्यायचा आहे. मार्जिन करताना शक्यतो अगोदर चॉकच्या साहाय्यानेच मार्जिन करून घ्यायची, कारण डायरेक्ट आपली जी ग्लास पेन्सिल आहे त्याने जर मार्जिन करून घेतली तर ती पुन्हा निघत नाही. त्यासाठी रॉकेलच लागतं. त्यामुळे चॉकनेच मार्जिन करून घ्यायची. जर चुकलं तर ते चॉकची मार्जिन जी आहे ती पुसून जाते. त्यासाठी चॉकच्या साहाय्यानेच मार्जिन करून घ्यायची आणि नंतर जर परफेक्ट वाटली तर ग्लास पेन्सिलने त्यावर मार्जिन करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने सेम याच प्रकारे मार्जिन करून घ्यायची. त्यासाठी ब्लाऊज पीस हा उलट्या साईडने घडी घालून घ्यायची. या प्रकारे. त्यानंतर घडी घातल्यानंतर आपण ज्या साईडने गळ्यासाठीचं माप टाकले तर त्या साईडने हलक्या हाताने असं टॅप करून घ्यायचं, जेणेकरून काय होईल, आपण जी खालच्या साईडने गळ्यासाठी जी मार्जिन टाकली तर ती वरच्या साईडने उमटून येईल आणि आपल्याला दोन्ही साईडचा जो गळ्यासाठीचा आकार आहे तो भेटून जाईल राऊंडमध्ये. यानंतर आपल्याला हे लाईटमध्ये दिसते ही मार्जिन, तर त्यावरती पुन्हा चॉकच्या साहाय्याने आपल्याला ती डार्क करून घ्यायची आहे. आपल्याला आरी वर्क करण्यासाठीची जो ब्लाऊजचा शेप पाहिजे तो इथं भेटलाय.
जिथं जिथं आपल्याला लाईटमध्ये ही मार्जिन दिसते तिथं चॉकच्या साहाय्याने डार्क करून घ्यायचे. या प्रकारे आपली इथं मार्जिन करून झाली आहे आरी वर्क ब्लाऊजसाठी. तुम्ही पण याच प्रकारे मार्जिन करून घ्या. दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामध्ये आपण जो आपला तयार ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजवरून मार्जिन कशी करायची हे दाखवणार आहे. हा आपला तयार ब्लाऊज आहे. तर यावरून आपल्याला मार्जिन करायची आहे. त्यासाठी आपला ब्लाऊज पीस आहे तो जो व्यवस्थित असा टाकून घ्यायचा. त्यानंतर आपलं जे ब्लाऊज आहे तर ते व्यवस्थित असं ठेवून घ्यायचंय. या प्रकारे असं आपलं ब्लाऊज जे आहे ते ठेवून घ्यायचे. तुम्ही जर गौरी फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला पुढचं जे आरी वर्क आहे ते बघायला भेटेल. त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ज्यांना कुणाला घर बसल्या आरी वर्क शिकण्याची इच्छा असेल त्यांना शेअर करा. दोन्ही साईडनी ब्लाऊज व्यवस्थित ठेवण्यात गेलंय का हे बघून घ्यायचं आणि त्यानंतरच मार्जिन करायची. चॉकच्या साहाय्याने या प्रकारे मार्जिन करून घ्यायची. आपला जो गोल गळा आहे त्यावरतीच आपल्याला ही मार्जिन करून घ्यायची आहे. बरोबर या प्रकारे व्यवस्थित अशी मार्जिन करून घ्यायची. यावरतीच आपण आरी वर्क करणार आहोत, त्यासाठी मार्जिन करताना व्यवस्थित अशी करून घ्यायची. या प्रकारे जे शोल्डर आहे तिथं पण मार्जिन करून घ्यायची आणि आपला जो आपण बाही जिथून जॉईन केली आहे तिथपर्यंत आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची आहे. या प्रकारे बाहीचा जो जॉईन आहे तिथपर्यंत आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा आपण जिथं बाही जॉईन केली तिथं एक मार्किंग करून घ्यायची आणि खाली सरळ अशी मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर आपण जी मार्किंग केली होती त्यावरती आपल्याला पट्टीच्या सहाय्याने सरळ अशी रेष टाकून घ्यायची आहे. या प्रकारे सेम याच प्रकारे दुसऱ्या साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे.
या प्रकारे आपली इथं मार्किंग करून झाली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला तर मग भेटूया उद्याच्या छानशा अशा व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण यावरती वर्क कसं करायचं हे बघणार आहोत. तोपर्यंत मार्किंग करून ठेवा.